हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जवळा बटाट्याचे सार. त्यासाठी इथे मी अर्धा कांदा फोडणीसाठी आणि अर्धा कांदा वाटण्यासाठी वापरला आहे. मी इथे 1.5 टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोचा सुद्धा अर्धा पोर्शन फोडणीसाठी आणि अर्धा पोर्शन मी वाटण्यासाठी वापरणार आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि साधारण 1 ते 1.5 वाटी इतका जवळा घेतला आहे. हा जवळा मी इथे छान चाळून आणि निवडून घेतला आहे. त्यात काही कचरा खडे असतील तर ते काढून टाकायचे आहेत आणि मग जवळा छान तव्यावर भाजून घ्यायचा आहे. जवळा भाजला जातोय तोपर्यंत मी 2 मध्यम आकाराचे बटाटे साधारण थोडे जाडसर असे चिरून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता जवळा भाजून झाला आहे. आता तो एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात छान भिजवून घ्यायचा आहे. जवळा भिजेपर्यंत मी वाटण्याची तयारी करून घेतली. वाटण्यासाठी मी अर्धा कांदा चिरून घेतला आहे. तो तव्यावर टाकला आणि छान फ्राय करून घेतला. कांदा लालसर झाल्यानंतर 4 ते 5 चमचे किसलेले सुके खोबरे घेतले आहे. ते सुद्धा त्यात टाकून छान फ्राय केलं. खोबरं थोडं फ्राय झाल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आणि मग 1 ते 2 मिनिटे परतवून झाल्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये ट्रान्सफर केलं. मिक्सरमध्ये ट्रान्सफर करताना त्यात टोमॅटो ॲड केला आहे आणि छान फाईन पेस्ट अशी करून घेतली. एकीकडे भिजवलेल्या जवळ्याची माती छान खाली बसली की मग वरचा जवळा काढून छान जाळीवर काढून घ्यायचा आहे. नंतर सुद्धा या जवळ्याला 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्यायचं आहे, नाहीतर खाताना कचकच लागतो. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी गॅसवर कुकर ठेवला. त्यात 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल तापल्यानंतर आपण चिरलेला कांदा आणि 1 डहाळी कढीपत्ता ॲड केला आणि छान तेलात परतवून घेतला. कांदा प्रॉपर शिजवून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो टाकून फ्राय करून घेतलं. टोमॅटो अर्धवट शिजला की मग त्यात 1 चमचे आलं लसणाची पेस्ट ॲड करून ती सुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे. आता मिक्सरमधलं वाटणसुद्धा ॲड करून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे मी इथे वाटण ॲड करून घेत आहे. आणि मग हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. आता वेळ आहे मसाले ॲड करण्याची. मसाल्यांमध्ये मी पाव चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, रंग येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल पावडर आणि 1 चमचा मालवणी मसाला ॲड करून छान मिक्स करून घेतलंय. आणि मग 1 चमचा मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानंतर देखील मिक्स करून या सर्व मिश्रणाला तेल सुटू दिलं आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे. तेल सुटल्यानंतर त्यात बटाटे ॲड केले.
बटाटे मसाल्यामध्ये परतवून झाले की मग लगेचच जवळा टाकायचा आहे. आणि आता आंब्याचं सीझन आहे, त्यामुळे मी इथे एक छोटीशी कैरी कापून तीसुद्धा ॲड केली आहे. तुम्ही कैरी स्किप करून कोकमसुद्धा घालू शकता. साराला छान टेस्ट येते. आता जवळ्याच्या साराचा हा सगळा बेस छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. मी साधारण 2 ग्लास इतकं पाणी ॲड केलं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या काढल्या. कुकरची हवा रिलीज झाल्यानंतर झाकण उघडून पाहिलं आणि फ्रेंड्स, तयार आहे आपल्या आवडीचं असा जवळ्या बटाट्याचं सार. हे सार तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं. ह्यात टाकलेला आंबा त्यात मस्त भाव मारून जातो. अर्थातच अप्रतिम अशी चव देतो. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.